शिवसेना विभाग प्रमुख एकता रिक्षा चालक मालक सेना लोढा युनिट अध्यक्ष सुभाष अनंता पाटील आणि महिला आघाडी उपतालुका प्रमुख दीपा सतीश पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शहर प्रमुख माजी सभागृह नेते राजेश मोरे, अर्जुनभाई पाटील, मित्र परिवार, शिवसेना महिला आघाडी, युवा सेना, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आलेल्या नागरिकांनी सुभाष पाटील यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या। पाटील कुटुंबीय नेहमीच प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात। कोरोना काळात ते मृत्यू पावले, त्यांच्याच पावलांवर त्यांचे भाऊ विभाग प्रमुख सुभाष अनंता पाटील आणि सतीश पाटील यांच्या पत्नी उपतालुका प्रमुख दीपा सतीश पाटील यांनी त्यांचा वारसा पुढे चालवत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करत आहेत। सतीश पाटील यांनी समाजकार्यातून आपले नाव केले। आज त्यांचे समाजकार्य त्यांचा भाऊ आणि त्यांची पत्नी पुढे घेत आहेत। हेच नागरिकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम यावेळी दिसून आले आणि आम्ही सतीशांना साथ देऊ असे ते यावेळी म्हणाले। आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि श्री सुभाष पाटील विभाग प्रमुख शिवसेना शाखा लोढा हेवन आणि आमच्या दीपाताई पाटील उपतालुका प्रमुख शिवसेना शाखा आज त्यांचा वाढदिवस आहे। त्याबद्दल आम्ही सगळे महिला आघाडी उत्साहाने त्यांचा बर्थडे साजरा केलेला आहे आणि इथे आमचे राजेश मोरे साहेब आणि अर्जुन दादांनी व्हिजिट दिलेली आहे आणि आमच्या सर्व लोढा हेवनच्या सर्व रहिवाशांनी पण इथे येऊन त्यांना खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यांच्याबद्दलही मी त्यांना आभार मानते आणि त्यांना खूप चांगलं यश मिळो, सुख समृद्धी लाभो आणि त्यांच्या वाढदिवसासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। जय हिंद जय महाराष्ट्र। आमच्या शिवसेना शाखा लोढा हेवन विभाग प्रमुख माननीय सुभाष पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे। त्याचप्रमाणे शिवसेना महिला आघाडी कल्याण तालुका उपतालुका प्रमुख दीपाताई पाटील यांच्या देखील आज वाढदिवस आहे आणि आमच्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना आम्ही लागणार शुभेच्छा देत आहोत। आमच्या शिवसेना शाखा लोढा हेवन जयभवानी मित्रमंडळ, युवा सेना महिला आघाडी स्वर्गीय सुधीरदादा पाटील प्रतिष्ठा यांच्या वतीनं आम्ही सुभाषेश्वर ताई यांना लागणार शुभेच्छा देत आहोत। त्याचप्रमाणे येणाऱ्या या पुढील त्यांच्या जीवनामध्ये आनंदीमय आणि त्यांना भगवंतेचो यशो अशी मी या ठिकाणी नरेंद्र देवची प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा लागणार सर्वांच्या वतीनं शुभेच्छा।